श्री लक्ष्मी व्रत कथा द्वापर युगातील गोष्ट। त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रसव नावाचा राजा राज्य करीत होता। तो मोठा विद्वान आणि वेदांत जाणारा होता। त्याच्या राणीचे नाव सुरचंद्रिका असे होते। त्यांना 7 मुलगे व शांबाला नावाची एक कन्या होती। राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाईला उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये चमत्कारिक गोष्ट घडून आली। त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले, आपण राजवाड्यात जाऊन सुरचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी व्रताची आठवण करून द्यावी। माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल, अन्यथा मी माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल, म्हणून जनकल्याणांत राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मी एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठीटेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली। तेव्हा द्वारपालाने लक्ष्मीला विचारले, आपणास कोणास भेटायचे आहे का? तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सुरचंद्रिका राणीसाहेबांना भेटायचे आहे। द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली। दासीने अधिक चौकशी करण्याकरिता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले, आपण कोण? आपले नाव काय? आपण कोठून आलात? आपले राणीसाहेबाकडे काम काय आहे? लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्र, माझे नाव कमळा आहे। मी येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते, ऐक। तुमची सुरचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य दारिद्र्य होता, त्यामुळे नवरा बायकोंचे वारंवार तंटे होत असत। एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली, रडत रडत भटकू लागली। ते पाहून मला तिची दया आली व तिला लक्ष्मीव्रत करण्याचा उपदेश दिला। लक्ष्मीव्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली, त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले। व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली। लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे पती पत्नींचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्ष त्यांनी ऐश्वर भोगले। पुढे त्यांना यथाकाल मृत्यू आला। लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली। पुढील जन्म राजकुलात मिळाला। मागील जन्माची केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे सुरचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर भोगत आहे, परंतु लक्ष्मीव्रताच्या आता तिला विसर पडला आहे, म्हणून सुरचंद्रिकेस लक्ष्मीव्रताची आठवण करून देण्याकरता मी इथं आले आहे। हे सर्व त्या दासीने ऐकल्यानंतर तिला मोठे कौतुक वाटले। ती म्हणाली, कृपा करून लक्ष्मीव्रत केव्हा आणि कसे करावे हे मला सांगाल काय? तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली, ऐक। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून 5 डाळे काढून भरल्या कळशीत ठेवावे। रांगोळी काढून पाट मांडावा व पाटावर साळी गाऊन त्यावरती कळशी ठेवावी। कळशीमध्ये नाणे, सुपारी, मोती, पोळे, दुर्वा घालाव्यात। जवळ समय लावावी। कळशीवर 8 बाजूला हळदी कुंकाची बोटे ओढावीत। लक्ष्मी नमो म्हणून पूजा करावी। तुपाचं निरंजन व्हावं। पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावं। पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा। काही फळे ठेवावीत। पैसा, सुपारी, दक्षिणा, विडा ठेवावा। आई लक्ष्मी अशीच येत जा, मुला बाळांना सुखी ठेव, मला सौभाग्य दे, तुझी पूजा करून घे, सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे, दूध उपत्याची लैलाट होऊ दे, माझा नमस्कार तुला पूजू दे, तुझा आशीर्वाद मला मिळू दे, भरली गागर घरात राहू दे, तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे, माझे बोल तू ऐकावे, तुझे बोल मी मानावी, ही प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी। सायंकाळी गायीची पूजा करावी, तिला पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि व्रतस्थ राहावे। रात्री जागर करावा, उन्हे दुने बोलू नये। सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे। 5 डाळी 5 ठिकाणी टाकावेत। ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे। अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत 4 गुरुवारी करावे व ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा। हे सर्व लक्षात ठेवून व्रत कर, तुझे कल्याण होईल। व कोणी भक्तीने विचारल्यास व्रताची माहिती सांग। अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगून दासीने सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, आजीबाई, मी तुम्हाला बराच वेळ इथं थांबवले, याबद्दल मला क्षमा करा। आज जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते। त्याप्रमाणे दासीने राणी वंशात जाऊन वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटा आल्याचे सांगितले। सुरचंद्रिका राणीला मोठा वैभवाचा गर्व झाला होता, त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही, उलट राग आला आणि उद्दाम झाली होती। ती रागाने बाहेर आली आणि त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, काय ग थेरडे, तू कशाला आलीस इथे? कोणी सोडलं इथवर? चल चालती हो इथून। लक्ष्मी म्हणे, दृष्टे, इतकी उन्मत्त कशाने झालीस?
तुझे उद्धाम वर्तन पाहून मला क्षणभई राहावेसे वाटत नाही. आज लक्ष्मी दिवस तू माझी अशी अवहेलना केलीस, याचे फळ लवकरच तुला मिळेल. लक्ष्मी तेथून चालूही लागली. लक्ष्मी राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत शांबालेच्या दृष्टीस पडल्या. तेव्हा शांबालेने तिच्या अगत्याची विचारपूस केली. लक्ष्मी राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितले. शांबालेने तिथे राहून असे तिला वाटत होते. शांबाले लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेते. त्या दिवशी व्रतास प्रारंभ केला. मार्गशीर्ष महिन्यात तो पहिला गुरुवार होता. लक्ष्मीच्या प्रसादाने शांबालीचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक पुत्राशी झाला. शांबाला पतिग्रही राजवैभवात नांदू लागले. इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रस राजाचे राज्य लयास गेले. सर्व संपत्ती राजभ्रष्ट झाली. त्याचे सर्व वैभव जाऊन दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली. राणीच्या आडमुठ्या निवागल्यामुळे राजकुमारी सोडून वेळेवर खाण्यास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही, अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली. राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला. नदीकाठी विश्रांती घेत असताना त्याला शांबालीच्या दासीने पाहिले व राजवाड्यात जाऊन शांबालीच्या कानावर घातले. ते ऐकून शांबालीने आपल्या वडिलांना वस्त्रे भूषण व घोडा पाठवून आदराने बोलावून घेतले. त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान उचलले. हे ऐकून शांबालीस वाईट वाटले. शांबालीने पित्याचा 4 दिवस पाहुणचाकडून द्रव्य देऊन निरोप दिला. भद्रसव राजा ते द्रव्याचे भांडे येऊन घरी गेला. त्याने सूर्यचंद्रिकेस ते दाखवताच त्याचे कोळसे झाले. काही दिवसांनी सूर्यचंद्रिका आपल्या लेकीकडे गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार. शांबाला नेहमीप्रमाणे लक्ष्मीवताच्या गडबडीत होते. पूजा आटपून प्रार्थना करीत होते. राणीने हे पाहिले तेव्हा त्या व्रताची तिला आठवण झाली. आपली चूक तिला कळाली. तिने लक्ष्मीची क्षमा मागितली व कळवळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मीव्रत केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली. पितृभक्त मुलीला आपल्या आईवडिलांची दया आली. तिने आपल्या नवऱ्याला सांगून बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोचविले. मग तिचे भाऊही आले. राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मीव्रताला सुरुवात केली. लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली, पुन्हा प्रसन्न झाली. पूर्वीप्रमाणे राजकारभार सुरू झाला. ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख, समाधान आणि वैभव मिळेल. वैभव मिळाले उतू नये, गर्वाने कोणाला तुच्छ लेखू नये, दानधर्म विसरू नये. म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे तुम्ही आम्ही सुखी होऊ.